लोणचं कोणाला कोणाला आवडतं. अशा पद्धतीने जर लोणचे केले तर जेवणात असे लोणचे जर घेतले तोंडी लावायला तर अर्धी चपाती, एक चपाती जादा चीज खाल. सर्वप्रथम मीठ घेतले, ही भाजलेली मेथीचे दाणे कुटलेले, हळद पावडर, लाल तिखट, सुक्या लाल मिरच्या फोडणीसाठी, हे काळे मिरे आहेत, लवंगा, गूळ, मोहरीची भाजलेली डाळ, हिंग, लसूण, हा ठेचलेला लसूण आहे, त्याने चव छान येते. आणि तयार लोणचे मसाला हा बाजारात मिळतो. तसेच कापून हळद मीठ लावून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी उन्हात दिवसभर सुकवलेल्या बरणीभर कैऱ्या. सर्वप्रथम तेल गरम करायला ठेवायचं. कडकडीत तेल तापल्यानंतर गॅस बंद करून 5 मिनिटांनी त्यात लसूण टाकायचा. लसूण चांगला परतवायचा. त्यामध्ये 2 चमचे हिंग, मी हिंगाची पावडरच घेतली आहे, दालचिनीचे 2 तुकडे, छोट्या दालचिनीचे, 10-12 मिऱ्या, लवंगा, या सुकलेल्या लाल मिरच्या, त्या छान फोडणीत लोणच्यामध्ये छान होत दिसतात आणि मुरल्यावर त्या खायलाही छान लागतात लोणच्यातल्या. हळद 2 चमचे, हळद पावडर 2 चमचे, 2 चमचे हे लाल तिखट आहे घरी बनवलेलं. आणि सर्वात शेवट त्यामध्ये ही भाजलेली मोहरीची डाळ घालायची. गूळ लगेच नाही घालायचा. गरम तेलामध्ये गूळ घातला की गूळ कडक होतो किंवा ते सर्व मिश्रण एकत्र करून एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा भाजलेले मेथीचे दाणे जरा आबडधोबड कुटलेले ते घातले. आणि आता जे बाजारात मिळणारा तयार लोणचे मसाला हे मी 2 पॅक घेतले आहे. ते दोन्ही पॅक तेलातच सोडून घेतले. तशा मी अंदाजेच कैऱ्या घेतल्या होत्या. घरच्याच आंब्याच्या कैऱ्या असल्यामुळे त्या मोजून घेतल्या नव्हत्या, पण तरीही 2 ते 3 किलोच्या कैऱ्या असतील म्हणून मी त्याला 2 पॅक विकतचा मसाला टाकला व बाकीचा मसाला आपण घरी बनवला. लोणचे बनवताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे प्रत्येक कृती करताना कुठेही ओलावा लोणच्याला लागला नाही पाहिजे किंवा पाण्याचे डाग लोणच्यात मिक्स नाही झाले पाहिजे. मग त्या कैऱ्या वाळवण्यापासून एकदा कैऱ्या धुतल्या की त्यानंतर त्या लोणचं भरेपर्यंत सगळे भांडे लोणचं तयार करण्यासाठी हे कोरडे पाहिजे. मीठ मी त्याच्यात टाकलं नव्हतं. मीठ मी परातीमध्ये खाली ठेवलं होतं आणि हा सगळा मसाला त्यात ओतून घेतला मिठावर आणि व्यवस्थित एकजीव करून घेतले. बघा किती सुंदर रंग आलाय ह्या मिश्रणाला. आता हे फारच गरम आहे तर हे 2-3 तासासाठी पूर्ण थंड होईपर्यंत ते तसंच ठेवायचं.
थंड झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस. ह्या मी वाळवलेल्या, दिवसभर उन्हात वाळवलेल्या कैऱ्यांचे तुकडे आहेत. हे रात्रभर हळद मीठ लावून ठेवले होते व सकाळी उन्हात वाळवल्या कडकडीत उन्हामध्ये. हे मी एका मोठ्या टपात घेतलंय, ते जेणेकरून टपात हे बघा कसे छान वाळले. ते टपामध्ये व्यवस्थित पणे मसाला त्याला हलवता येईल व सर्व मसाला कैऱ्यांना एकजीव होईल यासाठी असं मोकळ्या भांड्यात घेतलं आहे. आणि मला टपामध्ये कुठलेही पदार्थ करताना मी टपाचाच वापर करते, कारण त्यामध्ये व्यवस्थितपणे हलवता येतं किंवा पीठ वगैरे मळायलाही त्याच्यात व्यवस्थित मळता येतात मोठ्या कार्यक्रमांचे, म्हणून मी ह्याच टपाचा वापर करत असते. आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं. बघा किती सुंदर रंग यायला लागलाय का लोणच्याला. आणि ते मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात मी गूळ टाकला. गूळ टाकतानाचा व्हिडिओ करायचा राहिला आणि ते मिक्स करून घेतलं आणि मग ते कैऱ्यांवर ओतलंय, फोडलेल्या कैऱ्यांवर. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने लोणचे केले तर एक काय 2 वर्षही टिकते. 2 वर्षे, माझे 2 वर्षाचे लोणचे अजून आहे. अशाच पद्धतीने तयार केले होते. अजिबात खराब होत नाही. आता हे सगळं मिश्रण एकजीव झालं आहे. बघा किती सुंदर दिसतंय लोणचं. आता हे लोणचं आपण कोरड्या बरणीत भरून घेऊन, आमच्याकडे मोठी लोणच्याची बरणी आहे पणजी आजीने घेतलेली, परंतु ते 10-15 किलोचे लोणचं बसेल एवढी मोठी आहे, पण ते आता एवढं लोणचं खपत नाही, म्हणून ही मी छोटी काचेची बरणीचा वापर करत आहे. बघा स्वरा कशी मध्ये मध्ये हलवत आहे. किती सुंदर कलर आलाय लोणच्याला. आता हे सर्व लोणचं हवाबंद बरणीत भरून घ्यायचं आणि 5-6 दिवस रोज सकाळी न चुकता ते हलवायचं आणि 5-6 दिवसांनी परत त्यामध्ये तेल ओतून लोणचं पूर्ण बुडवल्या जाईल एवढं तेल ओतायचं. आणि मुलांना खाण्यासाठी लोणचं वेगळं ठेवलेलं आहे, जेणेकरून ही बरणी वर्षभर, ह्या बरणीतलं लोणचं वर्षभर टिकेल आणि मुलांचे ओले वगैरे हात त्या लोणच्याला लागणार नाही, त्यासाठी
हवाबंद बरणीमध्ये हे लोणचे 1 वर्ष 2 वर्षही टिकते आणि लोणचे जसे जसे मुरेल तसे तसे लोणच्याची चव अजूनच छान होते. जर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वराच्या आईच्या पद्धतीने लोणचे एकदा बनवून बघा. तुम्ही पण कमेंट करून सांगा कसे लागतात आहे. अशा पद्धतीने लोणचे तयार करा. अशा पद्धतीने लोणचे छानपैकी तयार होते आणि वर्षभर टिकते. स्वराला तर दमही निघेना. बरणीत भरल्या